सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो, नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडे मंजूला बघण्यासाठी पाहुणे आलेले आहेत. नक्की काय ट्विस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे आता जो आर्यन आहे, आर्यन तिथे उभा असतो. सत्य आता त्याला म्हणतो, माझ्या पाया पड चल. तर तो म्हणतो, मी पाय पडू तुमच्या. तर आता तो म्हणतो की हो, मग सगळे पडले आणि तुला काय झालं पाय पडायला. आर्यनला पाय पडायला सांगतो सत्या आणि पाय पडायला लागलो त्याच्या पाठीत हाणतो. तर आता तो उठतो आणि म्हणतो की हे बघ, तुला घरात जर राहायचं असेल ना, घराबाहेर राहायचं. अजिबात घरात जागा नाही. इथे माझ्या सुनाला जागा नाही. इथे या माणसाला कशी जागा देऊ शकते मी? देऊ शकत नाही मी याच माणसाला जागा, असं सत्य म्हणतो. याला घराबाहेर राहायला सांगा. तर आता मम्मी साहेब म्हणते, त्याला का घराबाहेर ठेवायचं? तर आता लगेच सत्य म्हणतो की म्हणजे घरातले माणसं घराबाहेर राहतील आणि हा घरात राहील का? असं मी अजिबात होऊन देणार नाही. माझी सून घरात आली तरच याला घरात राहून देईल मी, असं म्हणतो. मंजू आता त्यांच्या घरी राहायला येते आणि स्वतः ठरवतो. मंजू खूप भारी जेवण बनवते. त्यामुळे आता ते काका म्हणतात की हे बघा, मला ह्या मुलीचं लग्न करायचं आहे. काय हरकत आहे दुसरं लग्न करून द्यायला? खूप भारी होईल. तर आता मम्मी साहेब लगेच स्थळ घेऊन यायला लागतात. घरी त्यांचं स्थळ येतं. मंजू डोक्यावर पदर घेऊन तिथे येते. मम्मी साहेब डोक्यावर घेऊन पदर उभा असतात. तर तिकडचे मुलीकडचे नाव विचारतात. मुलीचं नाव काय आहे? तेवढ्यात मम्मी साहेब बोलतात, तर माया सुर्वे. तर ते म्हणतात, काय माया सुर्वे का? तर ते म्हणतात की हो. तर आता लगेच ते म्हणतात, जेवणात काय काय बनवता येतं? तर आता मम्मी साहेब म्हणतात की जेवणामध्ये पुरणपोळीपासून तर मटणाच्या रश्श्यापर्यंत सगळं काही भारी बनवते. तर आता लगेच म्हणते की त्यामुळे तो लगेच तोंडाला पाणी आल्यासारखं करतो आणि लगेच मम्मी साहेब म्हणतात की सगळं म्हणजे मटणाच्या रश्श्यापर्यंत आमची मंजेरी सगळं काही भारीच बनवते, असं म्हणतात. तर ते म्हणतात, मंजेरी? कोण मंजेरी? तर ते म्हणतात की ही मंजेरी. तर ते म्हणतात की हो, पाहुणे तर तुम्हाला बघायला आलेत ना, मग तिच्याविषयी कशाला सांगताय आम्हाला? तर मम्मी साहेब म्हणतात की पाहुणे तिला बघायला, मला नाही बघायला आले, तिला बघायला आले. तुम्हाला वयात काही फरक कळतो की नाही? मम्मी साहेब त्या काकाची काठी घेतात आणि त्या नवरदेवाला त्यांना हाणायला लागतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.